आता एक ॲक्टिव्हिटी आपण घेणार आहोत. ओके, लेट्स रीड. Draw a circle as shown in figure 3.62. Draw a chord AC. आता एक सर्कल आपल्याला काढायचं आहे 3.62 या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम फक्त जी कॉर्ड काढायची आहे ती कॉर्ड कोणती काढायची आहे? कॉर्ड AC काढायची आहे. ओके, Take any point B on the circle. आणि त्यानंतर सर्कलवर एक पॉईंट घ्यायचा आहे आणि तो पॉईंट कोणता आहे? B, ज्याच्यामुळे एक ट्रायंगल तयार होईल ABC. Draw inscribed angle ABC. Measure it and note the measure. आणि त्यानंतर आपल्याला एक इन्स्क्राईब अँगल इथं क्रिएट झालेला आहे. तो कोणता आहे? ABC. याला आपण जोडून घेतलं आणि त्यानंतर या इन्स्क्राईब अँगलचं आपल्याला काय करायचं आहे? मेजरमेंट घ्यायचं. आता आपण आपल्या रेफरन्ससाठी कन्सिडर करू की हा जो अँगल आपण घेतला तो 40 डिग्री आहे. एवढं आपण फक्त जस्ट कन्सिडर करू. Now as shown in figure 3.63, draw a tangent CD of the same circle. Measure angle ACD and note the measure. आणि त्यानंतर एक टॅन्जंट काढली आपण, जी टॅन्जंट सर्कलला कोणत्या पॉईंटमध्ये टच करते? C पॉईंटमध्ये, आणि तिला पुढं आपण D एक पॉईंट घेतला. सो टॅन्जंट CD ही एक त्या सर्कलला आपण एक टॅन्जंट ड्रॉ केली आणि त्यानंतर आपण एक अँगल मेजर केला. तो अँगल कोणता आहे? अँगल ACD. तर कॉर्डनं कोणासोबत अँगल तयार केला आहे? तो टॅन्जंटसोबत अँगल तयार केला आहे. ओके, सो तो अँगल आहे अँगल ACD आणि याचं आपल्याला मेजरमेंट करायचं आहे. आता हे जे मेजरमेंट आहे तर पुढं आपण बघणार आहे ती प्रॉपर्टी की तो अँगल आर्क ACच्या किती आला? हाफ आला. म्हणजे आता आपण सपोज आपल्याला माहीत आहे की इन्स्क्राईब अँगल ABC हा किती धरला होता आपण? 40 धरला होता. मग जो आर्क AC आहे तो किती आला? तो 80 आला. आणि तो जर 80 असेल तर सेम आर्क जो आहे तर त्याला हे जे कॉर्ड आणि टॅन्जंटनं अँगल तयार केला तर त्या अँगलचं मेजरमेंटसुद्धा आर्कच्या काय आला? हाफच आला. म्हणजे याचा अर्थ हा जो ACD अँगल आहे हा सुद्धा ABCच्या काय आला? इक्वलच आला. आणि सो You will find that angle ACD is equal to angle ABC. म्हणजे इन्स्क्राईब अँगल हा जो आपण अँगल काढला टॅन्जंट आणि सेकंड संदर्भात तर त्याच्या काय आला? तो इक्वल आला. You know that angle ABC is half of measure arc AC. हे कशाच्या साहाय्याने सांगू शकतो आपण? इन्स्क्राईब अँगल थेरमच्या साहाय्यानं. From this we get angle ACD is equal to half of measure arc AC. आता हे हाफ कसं निघलं ही प्रॉपर्टी आता आपण थेरम ऑफ अँगल बिटवीन टॅन्जंट अँड सेकंड याच्या साहाय्यानं समजून घेऊ. सर्वप्रथम थेरमचं स्टेटमेंट. If an angle has its vertex on the circle, its one side touches the circle and the other intersects the circle in one more point, then the measure of the angle is half of its intersection. आता अँगलचा एक व्हर्टेक्स हा कुठं पाहिजे? आपल्या सर्कलवर पाहिजे. ओके, इफ अन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स, त्याचे व्हर्टेक्स कुठं पाहिजे? आपल्या अँगलचे दोन्ही व्हर्टेक्स कुठं पाहिजे? सर्कलवर पाहिजे. इट्स वन साईड टचेस द सर्कल, आणि त्याच्या एका साईडनं सर्कलला काय केलं पाहिजे? टच केलं पाहिजे. ओके, म्हणजे आता टच केलं म्हणजे ती एक प्रकारची काय असेल? टॅन्जंट असेल, आणि एक दुसरी काय असेल? त्याची सेकंड असेल. बरोबर ना? तर ऑदर इंटरसेक्ट द सर्कल इन वन मोर पॉईंट. ओके, म्हणजे ती काय असेल? सेकंड. म्हणजे एक झाली टॅन्जंट, एक असेल सेकंड. तर अशा वेळेस देन द मेजर ऑफ अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे तो अँगल जो की एक अँगल सर्कलला टच करतो टॅन्जंटसारखा, दुसरा कसा आहे? एकपेक्षा जास्त पॉईंटमध्ये टच करतो. अर्थातच ते काय एक प्रकारची सेकंड आहे. आणि या टॅन्जंट आणि सेकंडनं जो अँगल तयार केला हा इंटरसेप्टेड आर्कच्या काय आहे? हाफ आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता याच्यामध्ये 3 पॉसिबिलिटी असतील पहा.
जसं की याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण जो बी सी घ्यायलो, ही काय झाली एक अशी साईड जी सर्कलला टच करते टँजंटसारखी, बरोबर आहे का? ही तर आपण सेम घेणार, परंतु अँगल आपल्याकडे 3 पद्धतीचे आहेत. एक आहे राईट अँगल, दुसरा आहे ॲक्यूट अँगल आणि तिसरा आहे ऑब्ट्यूस अँगल. ओके, ठीक आहे. गिवन पाहू आपण. Let angle ABC be an angle where vertex B lies on a circle with center M. आता आपण एक अँगल ABC घेऊ. आता आपण काय करू, आपल्या रेफरन्ससाठी फिगर बीला फॉलो करू. कोणता अँगल आपल्याकडे सध्या? ॲक्यूट अँगल. ओके, फिगर बीला आपण फॉलो करू. तर यामध्ये अँगल ABC दिसेल तुम्हाला. आता याचा जो व्हर्टेक्स बी आहे हा सर्कलवरचा पॉईंट आहे आणि सर्कलचा जो सेंटर आहे तो सेंटर कोणता आहे? एम. Its side BC touches the circle at B and side BA intersects the circle at A. आता याची जी साईड बी सी आहे ही सर्कलला कोणत्या पॉईंटमध्ये टच करते? बी पॉईंटला. आणि साईड जी दुसरी बी ए आहे जी की त्याची काय असणार? सेकंड असणार. तर ते इंटरसेक्ट करते पॉईंट एमध्ये, जसं की आपल्याला इथं ए पॉईंट दिसेल. Arc ADB is intercepted by angle ABC. आणि हा जो अँगल तयार झालेला आहे ए बी सी, याला इंटरसेप्टेड आर्क ए बीच्या ऐवजी आपण एक एक्स्ट्रा पॉईंट घेतला डी. आर्कचं नाव काय घेतलं आपण? ए डी बी. आणि कधी पण सध्या हा आर्क जो आहे तर ठीक आहे, ॲक्यूट अँगलला इंटरसेप्ट केला आर्क आपण कन्सिडर करू. प्रूव्ह काय करायचं आपल्याला? Angle ABC is equal to half of major arc ADB. म्हणजे हा जो अँगल आपण टँजंट आणि सेकंडनं क्रिएट केला तर इंटरसेप्टेड आर्कच्या काय तो हाफ आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. Consider 3 cases. आता 3 केसेस आहे. पहिली केस कोणती आपली? राईट अँगल. ओके. In figure 3.64, the center M lies on the arm BA of angle ABC. आता राईट असल्यामुळं तुम्ही पहा बी ए लाईन कशामधून पास झालेली आहे? सेंटर एममधून पास झालेली आहे. Angle ABC is equal to angle MBC is equal to 90 degree tangent theorem. आता ते जे आपण डायमीटर काढलं आहे पद्धतीचं, अर्थातच ती एक प्रकारची रेडियस आहे. रेडियस टँजंटला काय असते? परपेंडिक्युलर. ही कशामध्ये पाहिलं आपण? टँजंट थेरमनुसार. म्हणून याच्यामध्ये अँगल तुम्ही ए बी सी म्हणा किंवा एम बी सी म्हणा, हे दोन्ही किती डिग्रीचे आहेत? 90. Arc ADB is a semicircle. आणि आपल्याला माहीत आहे की सेमी सर्कलमध्ये काय असतो? राईट अँगल हा इन्स्क्राईब अँगल असतो. आता तयार झालेला अँगल काय झालेला? 90 डिग्रीचा आहे. म्हणजे त्यांना इंटरसेप्ट केलेला आर्क ए डी बी, हा ए डी बी काय असला पाहिजे? सेमी सर्कल असला पाहिजे. अर्थातच ए डी बीचं माप किती आहे? 180. Therefore, major arc ADB is equal to 180. Definition of measure of an arc. 2. ओके. From 1 and 2, angle ABC is equal to half of major arc ADB. आणि सो यावरून प्रूव्ह होतं की अँगल ए बी सीचं माप हे इंटरसेप्टेड आर्कच्या काय आलं? हाफ आलं. In figure 3.64, center M lies in the exterior of angle ABC. आता सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर ॲक्यूट अँगल असल्यामुळे एम पॉईंट हा अँगलच्या कसा आहे? बाहेर आहे, एक्सटिरियर साईडला आहे. Draw radii MA and MB. आता आपल्याला काय करायचं आहे? एम ए आणि एम बी या दोघांना काय करायचं आहे? जोडून घ्यायचं आहे. आता इथं काळजीपूर्वक पहा काय झालं बरं? दोन्ही रेडियस आहेत. म्हणजे दोन साईड सारख्या असल्या म्हणजे त्यांचे करस्पॉन्डिंग अँगलसुद्धा कसे असणार? म्हणजे कोणता ट्रायंगल झाला तो? Isosceles. ओके. Now angle MBA is equal to angle MAB, isosceles triangle theorem. कारण रेडियस इक्वल असल्यामुळे साईड इक्वल आले. दॅट्स त्यानंतर Angle MBC is equal to 90 degree, tangent theorem. आणि टँजंट थेरमनुसार आपण जेव्हा कशातून काढलं? सेंटरपासून जेव्हा काढू तर ती रेडियस असते. रेडियस टँजंटला काय असते? परपेंडिक्युलर. Let angle MBA is equal to angle MAB is equal to x and angle ABC is equal to y. आता वरच्या ट्रायंगलमधले तर आपण सेम होते ते, त्याला एक्स कन्सिडर केलं आणि जे अँगल ए बी सीचं माप आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे का?
सेकंड फिगरमध्ये त्याला काय कन्सिडर केलं आपण वाय कन्सिडर केलं. ओके. Angle AMB is equal to 180 minus in bracket x plus x is equal to 180 minus 2x. आता आपण ट्रायंगल AMB आहे सेकंड फिगरमध्ये AMB. ओके, त्याचा विचार करू. दोन साईड x आणि x आहे तर तिसरी साईड काय असणार 180 मायनस 2x. ओके, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर अँगल MBC. ओके, MBC. ओके, आता MBCचं माप काढायचं असेल आपल्याला तर MBCचं माप ही कोणाकोणाची बेरीज झाली MBA ABC, कारण एकाच 90 डिग्रीमध्ये हा x आणि y ॲड झालेला आहे. क्लिअर, बरोबर ना. म्हणून MBCचं माप 90 आहे आपल्याकडं, म्हणजे x प्लस वायची बेरीजसुद्धा काय आली 90 आली. आता Therefore x plus y is equal to 90. Therefore 2x plus 2y is equal to 180. आता ॲक्च्युअल काय होतं आता हे फिगर रेफरन्सला आपल्याला पुन्हा एकदा दिले येतं. आता याचा उद्देश काय आहे तर ॲक्च्युअल आपल्याला आर्क 180 जो आहे तर त्याच्या अँगलने विचार करायचा आहे, कारण सेमी सर्कलच्या संदर्भात. म्हणून आपण काय करीत एक स्टेप केलं की इक्वेशनच्या दोन्ही साईडला कशानं मल्टिप्लाय केलं आपण 2 मल्टिप्लाय केलं, त्याच्यामुळे ही कंडिशन आपल्याकडे येईल. In triangle AMB 2x plus angle AMB is equal to 180. ओके, आता ट्रायंगल AMB मध्ये दोन माप XXचे आहे आणि तिसरं माप कोणता आहे अँगल AMB. बरोबर, AMB. सो AMB काढायचं असेल आपल्याला. आता आपण इथं काय करलो होतं तिघांची बेरीज तर किती आली 180 आली. त्यानंतर 2x प्लस 2yची बेरीजसुद्धा किती आहे 180 आहे. दोघांच्या राईट हँड साईड कशा झाल्या सारख्या, दॅट्स वाय लेफ्ट हँड साईडसुद्धा कशा असले पाहिजे सारखे. Therefore 2x plus 2y is equal to 2x plus angle AMB. आता 2xला कॅन्सल करू आपण, शिल्लक काय राहील फक्त 2y इज इक्वल टू अँगल AMB. Therefore y is equal to angle ABC is equal to half of angle AMB is equal to half of major arc ADB. आता y आपण कोणाचं माप धरलेलं आहे अँगल ABCचं माप, म्हणून अँगल AMBच्या काय आलेला आहे हाफ आलेला आहे. ओके, आता AMBचे हाफ आलेला आहे, परंतु AMB जो आहे ऑलरेडी किती आहे 2y आहे ना, मग हा 2 इकडे गेल्यावर काय होईल त्याचं हाफ होईल. आलं का. आणि दॅट्स वाय फायनली जर पाहिलं आपण तर आपल्याला माहीत आहे की हा जो AMB आहे हा सेंट्रल अँगल आहे आणि सेंट्रल अँगलचं माप हे त्याच्या इंटरसेप्टेड आर्कच्या काय असतं इक्वल असतं. आणि दॅट्स वाय AMBच्या ऐवजी आपण इथं काय लिहू शकतो आर्क ADB. आणि सो फायनली आपल्याकडं जे प्रूव्ह करायचं होतं की अँगल ABC जो आहे हा ADBच्या काय आला हाफ आला, हे तर प्रूव्ह झालं. तिसरं जे थेरम आहे ते आपल्याला ॲक्टिव्हिटीच्या साहाय्यानं सोडवायचं आहे. With the help of figure 3.64, fill in the blanks and write proof. ओके, आता तिसऱ्या फिगरकडे येऊ आपण. तिसऱ्या फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर ABC हा कोणता आहे आता ऑप्टिव्स अँगल आहे. बरोबर, आता M कोणत्या साईडला त्याच्या इंटिरियर साईडमध्ये आला. बरोबर, आता आपल्याला इथं एक सांगितलं आहे पहिली फिल इन द ब्लँक. काय सांगितले आपल्याला तर ही जी BC आहे तर याच्या अपोजिट रे कोणती आहे BE. सो आपल्या इथं काय लिहावं लागेल रे BE. ही रे BCच्या काय आली अपोजिट रे आली. त्यानंतर आता आपल्याला जो अँगल ABE हा काढायचा असेल तर आत्ताच आपण ॲक्टिव्हिटी 2मध्ये पाहिलं की कोणासाठी ॲक्यूट अँगलसाठी इंटरसेप्टेड आर्कच्या काय असतं हाफ असतं. आणि सो अँगल ABE कशाच्या हाफ असेल आर्क AFB. सो हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क AFB याचा हाफ आला. ओके, देन आफ्टर आता आपल्याला काय करायचं आहे
की जो अँगल घेतला होता आपण ABE, तर ABE आणि ABC हे कोणते अँगल आहेत? लिनियर पेअरमधले अँगल आहेत, बरोबर आहे का? आणि लिनियर पेअरमध्ये असल्यामुळं लिनियर पेअरची बेरीज किती असते? 180. म्हणून ABE काढायचं असेल तर 180मधून आपल्याला कोणता अँगल वजा करावा लागेल? ABC. सो 180 मायनस अँगल कोणता आहे? ABC. याचं मेजरमेंट जर आपण मायनस केलं तर वरचं ॲज इट इज येईल, हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क AFB. आणि रिझन काय असेल? लिनियर पेअर. त्यानंतर आता आपल्याला काय माहीत आहे की AFB हा सध्या कोण आहे? मायनर आर्क. आणि ADB हा काय आहे? मेजर आर्क. मायनर आर्क आणि मेजर आर्क यांची बेरीज किती असते? 360. आता आपण काय करायचं, हे जे आर्क AFB आहे याला आपल्याला वेगळ्या पद्धतीने लिहायचं असतं. AFBचं माप 360मधून आपल्याला कोणाचं माप वजा करता येईल? मेजर आर्कचं, है ना? मायनर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मेजर आर्क. सो हाफला हाफ कॅरी केला आपण आणि आर्क AFBच्या ऐवजी 360 मायनस मेजर आर्क. मेजर आर्क कोण आहे आपला? ADB हे लिहिलं. आता हे जे हाफ आहे, आता लेफ्ट हँड साईड जी होती ही ॲज इट इज घेतली आपण, त्याच्यामध्ये काय बदल केला का? नाही. आता हाफनं 360ला मल्टिप्लाय केलं तर हाफनं 360ला करा किती येईल? 180. आणि हाफने मेजर आर्क ADBला मल्टिप्लाय केलं तर ॲज इट इज राहील ते. त्याच्यामध्ये 180 काय झाले? कॅन्सल. त्यानंतर शिल्लक राहिलं मायनस ABC इज इक्वल टू मायनस हाफ M. आणि ते आर्क जो होता कोणता? ADB हा कसं राहील? ॲज इट इज, मायनस मायनस कॅन्सल. आणि अशा पद्धतीनं हे थेरम आपण